टेंभू म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजारीचे क्षेत्र कमी करून पहिल्यांदाच सुमारे 25,343 हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात मका पीक घेतले। त्यामुळे यावर्षी मका लागवडीत सांगोला तालुका महाराष्ट्रात आघाडीवर आल्याचं तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितलं। गेल्या 2-4 वर्षाच्या कालावधीत टेंभू आणि म्हैसाळ योजना तसेच नीरा उजवा कालव्यातून शाश्वत पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केलाय। गेल्या 3-4 वर्षात शेतकऱ्यांचा मका पीक घेण्याकडे कल वाढलाय। कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून ते मागणीनुसार तत्काळ कृषी पंप अशी राज्याची वाटचाल मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे झाली आहे। आगामी काळात सौर कृषी पंपांच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणाने तयार केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते। वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सततचा पाऊस, ढगाळ वातावरणामुळे रस शोषण करणाऱ्या किडींचे प्रमाण वाढले असून पांढऱ्या माशीमुळे सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच मायक्रोफोमिना फेजिओलिना या बुरशीची वाढ होऊन चारकोल रॉट या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे। यावर नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला। छत्रपती संभाजीनगर येथील पैठण येथे जायकवाडीचे मोठे धरण आहे। या धरणातून मराठवाड्यातील पाणी सिंचनाचा प्रश्न मार्गी लागतो। याच ठिकाणी पक्षी अभयारण्य आणि इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केलेल्या जायकवाडी धरणातील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्यायिक सदस्य न्यायाधीश दिनेश कुमार सिंग आणि तज्ञ सदस्य विनय कुलकर्णी यांनी फेटाळली आहे। त्यामुळे जायकवाडी धरणावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मार्ग खुला झालाय। अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा या 5ही जिल्ह्यात कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे। येत्या काही दिवसात शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येणार आहे। सध्या सरकीच्या दरात वाढ झाली आहे, परिणामी कापसाच्या भावात वाढ होण्याची देखील शक्यता आहे। मागील वर्षी कापसाला कमी भाव मिळाला होता। अजूनही कापसाचे दर 7,500 रुपये प्रति क्विंटल आहे। 3 वर्षांपूर्वी कापसाला 12 ते 13,000 रुपये असा दर मिळत होता। 2 वर्षांपासून मात्र भावात घसरण आली आहे। ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या कपाशी आणि सोयाबीनसाठी 2 हेक्टर मर्यादित हेक्टरची 5,000ची मदत दिली जाणार आहे। यामध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे या यादीत नसल्याने त्यांनाही योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाने आता पर्याय देखील सुचवलाय। यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर या पिकांची नोंद आहे त्यांना देखील शासनात मदत मिळणार आहे। मागील वर्षाच्या खरीप हंगामात पावसाअभावी कपाशी आणि सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आणि सरासरी उत्पादन देखील कमी आले। तासगाव तालुक्यात तब्बल 3 महिन्यांपासून द्राक्ष बागांमध्ये साचलेले पाणी आणि अतिवृष्टी याचा मोठा फटका द्राक्ष बागांना बसलाय। सततच्या पावसामुळे एरवी 30% होणारी फळ छाटणी अद्याप 2% देखील आलेली नाहीये। पावसाच्या अतिरेकामुळे उत्पन्नात 70% पर्यंतची घट येणार आहे। यंदाही द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात सापडणार आहे। मात्र खरीपाच्या नुकसानीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला द्राक्ष बागांची कैफियत समजणार कशी हा प्रश्न सध्या उत्पन्न झाला। केंद्र सरकारने कांद्यावरील $550 प्रति टन किमान निर्यात मूल्य हटवलंय। त्याचप्रमाणे निर्यात शुल्कामध्ये 20% कपात करीत कांदा उत्पादकांना दिलासा दिलाय। वाणिज्य मंत्रालयाचे परदेश व्यापार महासंचालक संतोष कुमार सारंगी यांच्या स्वाक्षरीने एक अध्यादेश शुक्रवारी जारी झाला। सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्याची अट काढून निर्यात शुल्कही निम्मे कमी करून 20% आणल्याने निर्यातदारांना हव्या त्या किमतीत कांदा निर्यातीची संधी मिळणार आहे।